ठाण्यातील आनंद आश्रमात नोटा उधळल्या. केदार दिघींकडून व्हिडिओ ट्विट. आनंद आश्रमाचं पावित्र्य नष्ट केल्याचा आरोप. महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री नाना पटोले असणार. काँग्रेस खासदार डॉक्टर प्रशांत फडणवीसांचं मोठं विधान. ₹1,500 आयुष्यभर पुरणार नाहीत तर आरक्षण आयुष्यभर पुरेल. लाडकी बहीण योजनेवरून जरांगेंचा सरकारला टोला. %30 लोकसंख्या असणाऱ्या मतदारसंघातून मुस्लिम उमेदवार द्या. मुस्लिम संघटनांची मागणी. योग्य प्रतिनिधित्व न मिळाल्यास गृहीत धरू नका. मवियाला इशारा. मनसेची मुस्लिम विरोधी भूमिका मवाळ. मनसे नेते दिलीप धोत्रेंकडून खास मुस्लिम बांधवांसाठी अजमेर शरीफ यात्रेचं आयोजन. रोहित पवारांची चौकशी करावी. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची मागणी. जरांगेंचे सर्व कार्यक्रम रोहित पवार यांच्या वॉर रूम मधून चालतात. हाकेंचा आरोप. नाना पटोलेंना विजयाचा विश्वास. काँग्रेसच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे सरकार लवकरच महाराष्ट्रात येईल. साम टीव्हीशी बोलताना पटोलेंचं मोठं विधान. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ₹50,000. फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत मिळणार लाभ. आधार प्रमाणे करण्यासाठी 18 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ. पुण्यात सारथीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन. पीएचडीच्या संशोधनासाठी 100% अनुदान मिळावं यासाठी विद्यार्थी आक्रमक. अमरावतीत मालवाहू टेम्पोमधून 20 ते 30 प्रवाशांचा जीवघेणा प्रवास. टेम्पोला लटकून प्रवास करतानाचा व्हिडिओ समोर. वाहतूक विभागाचं साफ दुर्लक्ष. ईदची रजा 17 ऐवजी 18 सप्टेंबरला. 17 तारखेला अनंत चतुर्दशी असल्यानं निर्णय. जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये दहशतवाद्यांशी चकमक. 2 जवान शहीद. लष्कराकडून सर्च ऑपरेशन सुरू. चोवीस तासात जगातल्या 3 दिग्गज कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात. पीडब्ल्यूसीमध्ये 1800, मायक्रोसॉफ्टमध्ये 600 कर्मचाऱ्यांवर कोसळणार बेरोजगारीची कुऱ्हाड. तर सॅमसंगमध्येही 30% कर्मचारी कपात.